राजकारणात नेतृत्व हे केवळ पद नसून संघटन, समन्वय आणि विश्वासाचं प्रतीक असतं. नागपूर शहरात भाजपच्या अंतर्गत राजकारणात 30 जानेवारी रोजी असाच एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. राजवाडा पॅलेस येथे पार पडलेल्या भाजपच्या बैठकीत बाल्या बोरकर यांच्याकडे गट नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. सर्व नगरसेवकांच्या सहमतीने हा ठराव करण्यात आला असून या घडामोडीनंतर बोरकर यांनी वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानत शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. महापौर पदाबाबतही लवकरच स्पष्टता देण्याची शक्यता असून नागपूरच्या राजकारणात पुढील काही तास निर्णायक ठरणार आहेत. यावर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि बाल्या बोरकर यांनी आपली मतं व्यक्त केली. नागपूर महानगरपालिकेमध्ये मी चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि अवघ्या या 4 टर्ममध्ये मी स्थायी समिती अध्यक्ष, परिवहन समिती अध्यक्ष, नंतर ऑक्ट्रा समिती अध्यक्ष आणि उपनेता होतो महानगरपालिकेच्या सत्तापक्षाच्या. आणि आज माझ्यावर माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय दयाशंकरजी तिवारी, माननीय कृष्णाभाऊ, माननीय प्रवीणजी जटके, माननीय मोहनभाऊ मते यांनी आज माझ्यावर नागपूर महानगरपालिकेच्या पक्षनेता म्हणून ही जबाबदारी दिली आहे. मी त्यांचे आभारी आहो. मी सगळ्या नगरसेवकाला आमचे 103 नगरसेवक इथे मिळून आहे. आम्ही ती सर्व नगरसेवकांना घेऊन ही महानगरपालिका चालवीन आणि सर्व पक्षाला बी न्याय देण्याचे काम मी करीन. आणि सोबत सर्व विविध पक्षाचे जे नगरसेवक असतील त्यांना बी मी सोबत एकत्र घेऊन महानगरपालिकेत काम करीन आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना एकत्र येऊन काम करण्याची संधी आपण सर्व नगरसेवकाच्या माध्यमातून देऊन आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात आपण काम करून हेच आपल्याला ग्वाही देतो.